नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार या अंतर्गत बालवाडी ते 8वी पर्यंत खाजगी शाळांमध्ये दरवर्षी 25% जागा या अशा मुलांसाठी आरक्षित केलेल्या असतात, जे आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे फीस भरून ऍडमिशन घेऊ शकत नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे मुलं शाळेपासून शिक्षणापासून दूर राहू नयेत, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे. आता जे मुलं यासाठी फॉर्म भरतात, ऍप्लिकेशन करतात, अर्ज करतात, त्यांची ही निवड ही दरवर्षी लॉटरी पद्धतीने होते. आणि फायनली या वर्षीचा लॉटरीचा रिझल्ट आलेला आहे. RTEच्या लॉटरीचा रिझल्ट आलेला आहे. आता ही जी सिलेक्शन यादी म्हणजे जी निवड यादी आलेली आहे, ती कशी डाउनलोड करायची, त्यात आपलं नाव कसं बघायचं, तसेच जर समजा सिलेक्शन झालेलं असेल, तुमची निवड झालेली असेल, तर मग त्यासाठी ऍडमिशन कार्ड म्हणजे अलॉटमेंट कार्ड येत असतं. तर ते अलॉटमेंट कार्ड ते ते कसं डाउनलोड करायचं आणि तुम्हाला ऍडमिशन घेताना एक हमीपत्र द्यावं लागतं. ते हमीपत्र पण कसं डाउनलोड करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपला एक टेलिग्राम ग्रुप पण आहे. त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन भेटून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटला म्हणजे या पोर्टलला. या वेबसाईटचा जो ऍड्रेस आहे तो आहे student.maharashtra.government.in. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटून जाईल. तर या वेबसाईटला तुम्ही आलात, तुम्ही इथे खाली येऊ शकता. इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघा की त्यांनी काही महत्त्वाचे पॉईंट्स दिले आहेत. त्यांनी काही म्हणजे नोटिफिकेशन वगैरे सगळं त्यांनी काही महत्त्वाचे इथे पॉईंट्स दिले आहेत. तर हे पॉईंट्स जर तुम्ही वाचलं तर यातला महत्त्वाचा पॉईंट बघा, हा कोणता हा पॉईंट आहे महत्त्वाचा. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही समजा जे जे अर्ज भरताना जे जे तुम्ही डॉक्युमेंट्स कागदपत्र जे तिथे त्यांनी तुम्ही टिक केले होते, तुम्ही सांगितले होते, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जेव्हा ऍडमिशन घ्यायला जाल, तुमचं जर समजा इथे सिलेक्शन झालं असेल, निवड झाला असेल आणि ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला ते सगळं कागदपत्र त्याची ओरिजिनल आणि झेरॉक्स सोबत ठेवायची आहे. तसेच जर तुमची निवड झाली असेल, तुमचं जे ऍडमिशन कार्ड अलॉटमेंट कार्ड आहे ते जे तुम्हाला इथे भेटेल, या वेबसाईटला भेटेल, ते पण तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. तसेच इथं त्यांनी एक हमीपत्र पण दिलेलं आहे. या वेबसाईटलाच त्यांनी एक काय केलंय, हमीपत्र दिलंय. तर ते हमीपत्र पण इथूनच डाउनलोड करायचं, त्याची ते भरायचं, सही करायची आणि ते पण तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस कोणकोणत्या गोष्टी सोबत ठेवायच्या आहेत, तुमचे कागदपत्र, तुमचं अलॉटमेंट कार्ड आणि तुमचं हमीपत्र. आता आपण हे बघूया की तुम्ही जी त्यांची सिलेक्शन लिस्ट आहे, जी निवड यादी आहे, ती तुम्ही कशी बघू शकता आणि ती डाउनलोड करून तुमचं नाव त्यात कसं बघू शकता. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर वेबसाईटला खाली आलात, तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला इथे काय भेटेल, सिलेक्टेड मूळ निवड यादी, हा जो ऑप्शन आहे सिलेक्टेड मूळ निवड यादी. आता तुम्ही याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकॅडमिक इयर म्हणजे तुमचं शैक्षणिक वर्ष 2024-25 हे आपोआपच तिथे सिलेक्टेड असेल, तुम्हाला काही करायची गरज नाही. आता डिस्ट्रिक्ट, आता तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन केलंय, अर्ज भरलाय, तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. समजा तुम्ही निवडला आहे औरंगाबाद, तर इथे तुम्हाला गोचं बटन असेल, या बटनवर क्लिक करा. गोच्या बटनवर क्लिक केल्यानंतर काय होईल, इथे तुम्हाला ही ही एक लिंक तयार होईल, डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF. या लिंकवर मग तुम्हाला परत क्लिक करायचं आहे. आता या लिंकवर क्लिक केल्यानंतर काय होईल, एक PDF ओपन होणार आहे. आता ही PDF आहे बघा, ही तुमची यादी आहे, ज्यांची निवड झाली आहे ते सगळ्यांची ही एक यादी आहे. तर या यादीमध्ये तुम्ही बघू शकता, जे तुमचं नाव तुम्ही याच्यामध्ये शोधू शकता. आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर म्हणजे तुमच्या मुलाचं यासाठी सिलेक्शन झालेलं आहे, या RTच्या लॉटरीमध्ये त्याचं नाव लागलेलं आहे. आणि जर इथे नाव नसेल तर मग ते यावर्षी ते लागलेलं नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमची निवड यादी बघू शकता, तुमचं नाव आहे का नाही, अशा पद्धतीने ते तुम्ही ते चेक करू शकता. आता तुम्ही जर वापस या वेबसाईटला आलात, इथे काय अजून इथे अजून एक यादी आहे, जी आहे वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी. आता वेटिंग लिस्ट कशासाठी आहे, समजा निवड यादीमधून जर काही जणांनी ऍडमिशन घेतलं नाही किंवा काही कारणास्तव कॅन्सल झालं वगैरे, तर मग काय होईल, ही जी वेटिंग लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना त्या निवड यादीमध्ये घेतील, म्हणजे त्यांना ती संधी मिळेल. तर ही निवड यादी पण कशी बघायची, ही प्रतीक्षा यादी ती कशी बघायची, ती पण सेमच करायचं. तुम्ही याच्यावर क्लिक करा, तर तिथे तुम्हाला अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्ष दिसेल. नंतर जिल्हा ज्यासाठी तुम्ही अप्लिकेशन केलं आहे तो जिल्हा निवडायचा आणि निवडला समजा आणि त्याच्यानंतर गो केलं, तर सेमच तुम्हाला इथे ती लिंक येणार आहे, ती डाउनलोड वेटिंग लिस्ट PDF ही लिंक आहे. त्या लिंकवर तुम्हाला आता क्लिक करायचं. सेम याच्यासाठी पण सेम होणार आहे. इथे तुम्ही PDF ही बघू शकता, PDF इथे येणार आणि तुमचं जी वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी आहे त्यात नाव तुम्ही तुमचं इथे नाव बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन्ही गोष्टी बघू शकता. आता असं पहिले जे म्हटलं होतं मी की हमीपत्र म्हणजे तुमची जर निवड झाली असेल आणि ऍडमिशन वेळेस तुम्हाला एक हमीपत्र द्यावं लागतं, तर ते हमीपत्र तुम्हाला कुठे भेटेल, ते पण हमीपत्र तुम्हाला याच वेबसाईटला भेटणार आहे. तुम्ही जर थोडं वरती गेलात तुम्ही ते बघू शकता.
सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र. तुम्ही जर याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला इथे लिंक भेटेल, डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र. तुम्ही या लिंकवर क्लिक केलं, तुमची पीडीएफ म्हणजेच हमीपत्राची पीडीएफ ते हमीपत्र ओपन होणार आहे. ते तुम्ही प्रिंट करू शकता आणि ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी सोबत ठेवायचं आहे. हे हमीपत्र इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आता हे झालं तुमची निवड यादी तुम्ही कशी बघू शकता, तुमचं नाव कसं बघू शकता, हमीपत्र तुम्हाला कुठं भेटेल, हे सगळ्या गोष्टी. आता समजा तुमचं नाव तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं जे एक जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला तुमचं अलॉटमेंट कार्ड म्हणजे की ऍडमिशन कार्ड ऍडमिट कार्ड भेटणार आहे. ते ऍडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इथूनच आणि ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी सोबत ठेवायचं आहे. आता ते ऍडमिशन कार्ड तुम्ही कुठेही करू शकता ते बघूया. तर ऍडमिशन कार्डसाठी तुम्हाला यायचं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन. इथे एक तुम्हाला बघितलं की ऑनलाईन ऍप्लिकेशन दिसत आहे. त्या ऑनलाईन ऍप्लिकेशनवर तुम्ही जर क्लिक केलं तर हे पेज ओपन होणार आहे क्लिक केल्यानंतर. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अर्ज भरला होता ऑनलाईन तेव्हा तुम्ही बरोबर तुमचा ऍप्लिकेशन नंबर असेल, तुमचा पासवर्ड वगैरे तुम्ही टाकला असेल, म्हणजे तुम्ही तुमचं अकाउंट बनवलं असेल बरोबर. तर ते आता तुम्हाला इथे परत लॉग इन करायचं आहे. आता इथे तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाका, पासवर्ड टाका आणि इथे जे कॅप्चा म्हणजे इथे जे लेटर दिले ते टाका आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लॉग इन करू शकता. आता समजा तुम्हाला तुमचा पासवर्ड आठवत नसेल तर तुम्हाला इथे रिकवर पासवर्ड म्हणून ऑप्शन आहे, याच्यावर तुम्ही जाऊन ते तुमचा पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता. तर मग आता तुम्ही इथे लॉग इन याच्यावर केलं. इथे लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला काय होईल, एक स्क्रीन दिसणार आहे. इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही अशी स्क्रीन दिसणार आहे. हे बघा, इथे इथे आल्यानंतर आणि इथे काय करायचं, तुम्हाला एक ऑप्शन असेल ऍडमिट कार्ड. हे जे ऍडमिट कार्डचं ऑप्शन आहे ते ऍडमिट कार्डवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आणि ऍडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स देणार आहेत. म्हणजे तुमचं ऍडमिशन, तुमचं जे नंबर असेल, ऍप्लिकेशन नंबर, मग तुमचं कोणत्या शाळेमध्ये म्हणजे ऍडमिशन झालं, सिलेक्शन झालं आहे, ऍडमिशन होऊ शकतं, शाळेचं नाव वगैरे इथे येणार आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला व्ह्यू अँड प्रिंट हे बटन दिसतंय, व्ह्यू अँड प्रिंट. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे ऍडमिट कार्ड असेल ते पीडीएफ मध्ये ओपन होणार आहे. त्याचा एक ओपन होईल ते डॉक्युमेंट, ते कागदपत्र ओपन होईल आणि ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ऍडमिट कार्डची प्रिंट मारायची आहे. आता इथे ऍडमिशन स्टेटस आहे पेंडिंग. पेंडिंग म्हणजे अजून तुम्ही तुमचं ऍडमिशन घेतलेलं नाही, ते शाळेमध्ये तुमचं ऍडमिशन झालेलं नाही, त्याच्यामुळे ते पेंडिंग आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथून तुमचं ऍडमिट कार्ड सुद्धा इथून डाउनलोड म्हणजे प्रिंट करू शकता, डाउनलोड करू शकता आणि ते तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस होती की तुमची निवड यादी कशी बघायची, तुमचं नाव कसं चेक करायचं, पुन्हा तुमचं हमीपत्र कुठून डाउनलोड करायचं आणि तो शेवटी मग तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे, अलॉटमेंट कार्ड, ते कसं डाउनलोड करायचं ते तुम्ही आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघितलं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.